तुम्ही सांगताय ते सगळं खरंय महाराज, आता तरी पुढे ह्याची उपदेश सगळं खरंय. सकळांच्या पाया माझे दंडवता, फुलाले चित्त शुद्ध करा, सगळं खरंय. पण आमचं हित कशात आहे? तुकोबारायांनी उत्तर दिलं, हित ते करावे देवाचे करुणिया म्हणून एकविध. तुकोबारायांनी फार आणि तुकोबारायांचे गुणवैशिष्ट्य आहे की जसा जसा याचे घेईल त्याला तसं तसं देत जातात. ज्या परिस्थितीत तुमचं मन असेल त्या परिस्थितीत तुकोबाराय अगदी तसेच उत्तर देतात. अगदी सकळांच्या पाया माझे दंड होता, आपुलाने चित्त शुद्ध करा. इकडे लक्ष द्या, तुकोबारायांनी चित्त शुद्ध करायला सांगितलं. याचं कारण जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा आनंद घेता येणार. बरं, एखादा विचारेल महाराज चित्त शुद्ध करायला तुम्ही सांगताय खरं, पण ते शुद्ध करायचं कसं काय? असं कोणतं फिनाईल आहे चित्त शुद्ध करण्यासाठी? कोणतं औषध आहे चित्त शुद्ध करण्यासाठी? मला कधी कधी गमतीने प्रश्न पडतो बरं का, बारकाई नाही का, माझे प्रश्न लय विचित्र असतात. मला कधी कधी प्रश्न पडतो, इथं रस्त्यानं जाताना एवढ्या महागातल्या महाग गाड्या पाहायला मिळतात. एवढ्या महागातल्या कोटीच्या घरातल्या गाड्या आल्या लोकांकडे, एवढ्या महागातल्या महाग गाड्या रस्त्यानं पाहायला मिळतात कोटीच्या घरातल्या. मग माझा एक बाबडा प्रश्न आहे, कितीही महागातली गाडी बिघडली तरी ती दुरुस्त करण्यासाठी गॅरेज उपलब्ध आहे आहे आहे. किती महागातली गाडी बिघडू द्या, ती दुरुस्त करण्यासाठी गॅरेज आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, ही गाडी जर बिघडली, बुद्धी नावाची गाडी, कुठं दुरुस्त करणार? बऱ्याच जणांच्या गाड्या बिघडल्या, मग ही जर गाडी बिघडली तर ती दुरुस्त कुठं करणार? मला प्रश्न पडतो. आहे का गॅरेज कात्रज मध्ये एखादं? कुठं ही गाडी दुरुस्त करायला? माझ्याकडे पत्ता आहे, सांगू का? बुद्धी नावाची गाडी बिघडली, तुकोबारायांची गाथा. अंतःकरण नावाची गाडी बिघडली, माऊलींची ज्ञानेश्वरी. याच्यापेक्षा दुसरा पत्ता नाही, पण दुसरा पत्ताच नाही. आणि ही माझ्या बुद्धीची उपज आहे, पटलं तर घ्या, दुसरा पत्ताच नाही. महागातली महाग गाडी दुरुस्त करायला गॅरेज उपलब्ध आहे. अरे बाबा, ही गाडी बिघडल्यावर जायचं कुठं? तुकोबारायांची गाथा, साधा सरळ मार्ग. बरं, आता मी एवढ्या कीर्तनातून आत्मीयतेनं बोलतोय, मग तुम्ही कीर्तन संपल्यावर लगेच माळा घालाव्या, परमार्थाला लागावं, भक्ती मार्गाला लागावं, घराला कुलूप लागावं, जंगलात जावं, भगवी कपडे घालावे, अजिबात नाही. एवढी अपेक्षा नाही तुमच्याकडून. एक माफक अपेक्षा आहे. बारकाई नाही का, जी मंडळी सुरुवातीपासून लक्ष देऊन कीर्तन ऐकतायत त्यांना एक महत्वाचा आज माझा संदेश आहे. महत्वाचा काय? मी अपेक्षा सुद्धा अशीच ठेवणार जी पूर्ण होऊ शकते. एकच गोष्ट आजच्या कीर्तनातून स्वतःशी ठरवायची. बारकाई नाही का, एकच गोष्ट स्वतःशी ठरवायची आजच्या कीर्तनातून. कोणती? नाही मला परमार्थ जमला, हरकत नाही. नाही मला भक्ती मार्गाला जाता आलं, हरकत नाही. नाही मला परमार्थाला वेळ, हरकत नाही. पण एकच काय, रोज आंघोळ झाल्यानंतर घराबाहेर पाऊल टाकण्याआधी मी माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील 10 ओव्या आणि त्यांचा अर्थ वाचल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही, एवढा निश्चय करा. आयुष्याचं सार्थ घ्या. याच्यापेक्षा कोणता मोठा परमार्थ हवा आहे? नाही ना तुम्हाला काही शक्य, पण किमान तुकोबांचे 5 अभंग आणि त्यांचा अर्थ वाचल्याशिवाय मी घर सोडणार नाही, एवढा निश्चय करा. आयुष्याचं सार्थक. बरं, हे सगळं करायचं कशासाठी महाराज? आमचं चित्त शुद्ध होण्यासाठी, हा कचरा साफ होण्यासाठी. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले गाथा हातात घ्या. बरं, गाथा हातात घ्या. तुकोबांनी सांगितलं, आम्ही सांगितलं. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. मग आजच लोकांनी काय ऐकावं? कारण आता ऐकण्याची गरज आहे. आता ऐकण्याची. गेल्या 1.5-2 वर्षाचे कोरोना महामारीचं भयंकर चित्र आम्ही पाहिलं. इथं बसलेल्या कोणालाही त्याचं उत्तर मिळत नाही की हे जे झालं ते का झालं, कशासाठी झालं आणि कशामुळे झालं. कोणालाच उत्तर मिळत नाही. इथं विज्ञान सुद्धा कोणाजवळ उत्तर नाही की गेल्या 1.5-2 वर्षात जे आम्ही चित्र पाहिलं ते कशामुळे आम्हाला पाहावं लागलं. तर ते चित्र पुन्हा पाहायला मिळू नये म्हणून आता आम्ही चित्त शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्ध करण्यासाठी संत साहित्याशिवाय पर्याय नाही. अहो, दगड तल्ला गाठासोबत आम्ही तर जिवंत हाडामासाची माणसं आहे. दगड तल्ला ना, दगड कळतो का? 3 वेळा दगड म्हणलं तरी दगड हला ना. जळी दगडा सहित Yeah.
समोर बसलेल्या प्रत्येक माणसाला माहितीये तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली होती. ठाऊक आहे तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली होती. कोणी बुडवली हो? सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबारायांनी आपल्यासारख्यांसमोर दंडवत शब्द वापरावा एवढी आपली पात्रता नाही. तुकोबांनी तुमच्या माझ्यासारख्याच्या पायावर दंडवत घालावं एवढी आपली पात्रता शुद्ध मराठीत सांगतो एवढी आपली लायकी नाही. आता एवढे आमचे 2 मृदंग वादक उत्कृष्ट पद्धतीने पखवाज वाजवत आहेत. मराठी भाषेचं सौंदर्य सांगतो. आता हे 2 मृदंग वादक इतक्या छान पद्धतीने पखवाज वाजवतात, मृदंग वाजवतायत, याचा अर्थ मृदंग वाजवण्यासाठी ते लायक आहेत. काय मृदंग वाजवण्यासाठी लायक आहेत. मग इतक्या उत्कृष्ट पद्धतीने मला वाजवता येणार नाही, मी काय नालायकी काय शिवी नाही. लोकांनी एकमेकांची कॉलर धरून आता शब्द प्रयोग आहे लायक नालायक. तुकोबांनी तुमच्या माझ्यासारख्याचे पाय धरावे एवढी आपली लायकी. तरी देखील तुकोबाराय म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी महाराज तुम्ही कशासाठी यांच्या पाया पडताय? आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबारायांनी फार मोठी अपेक्षा केली आणि मला वाटतं थोडासा इथं घोटाळा झाला. तुकोबारायांनी अशी अपेक्षा केली जी आमच्याकडून कदापि शक्य नाही. काय शुद्ध करायला सांगितलं तुकोबारायांनी? काय शुद्ध करायचं नाही? तुम्ही आहेत जागेत नव्हते. काय शुद्ध करायचं सांगितलं? चित्त. तुकोबांनी अशी जागा शुद्ध करायला सांगितली जिथं सगळ्यात जास्त कचरा करून ठेवला आहे का? आमचं चित्त मोकळं आहे का? साधे दाखले असतात माझे. आता इथं महिला वर्ग आहे. एखादा माहेरचा पाहुणा यायचा असला ना सकाळपासून घराच्या साफसफाईला लागतात. माझा मुद्दा काय? 1.5 दमडीचा पाहुणा येणार म्हणून जर तुम्ही दिवसभर घराची साफसफाई करत असाल तर जगाचा बाप ज्या हृदयात येऊन राहणार ते हृदय सुद्धा स्वच्छ करा. आणि तुकोबांनी इथं बोट ठेवलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे देते. तुकोबांनी नेमकं इथं बोट ठेवलं की सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा. अजूनही आमचा सूड बुद्धीचा आजार जात नाही, अजूनही आमचा अहंकाराचा आजार जात नाही. फक्त आम्ही माळा घातल्या, फक्त गंध लावले, फक्त पारमार्थिक म्हणून मिरवलो, पण नीतिमत्ता आमची, चित्त आमचं शुद्ध नाही. तुकोबारायांनी नेमक्या जागेवर बोट ठेवलं होतं. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करायला सांगितलं तुकोबारायांनी. मग पुन्हा काही वारकरी, मला अभंगाची उजळणी महत्वाची, पुन्हा वारकऱ्यांनी विचारलं तुकोबा तुम्ही म्हणाले आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा विषयाचं सगळं ठीक आहे. तुम्ही म्हणताय सकळांच्या पाया माझे दंडवत कशासाठी? आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळं ठीक आहे, पण तुकोबा आमचं हित कशात आहे ते सुद्धा Thank you.